राजकीय, धार्मिक, सामाजिक असे कुठलेही कार्यक्रम त्या ठिकाणी होता कामा नये. हिंदू चौक हा राजकीय आणि धार्मिक पिढीतून सुटका झालीच पाहिजे. जेव्हा मंडप घालण्यासाठी सकाळी आम्ही आलो तेव्हा आम्हाला मंडप घालण्यासाठी मज्जाव केला. आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये जे नगरपालिकेने 2013 साली ठराव केला होता, तो ठराव जो आहे तो राजकीय, धार्मिक, सामाजिक असे कुठलेही कार्यक्रम त्या ठिकाणी होता कामा नये. आणि जे बिंदू चौकातील ऐतिहासिक बाबासाहेबांचा पुतळा आहे त्या पुतळ्याचं विद्रुपीकरण होता कामा नये अशा पद्धतीचा ठराव 2013 साली या नगरपालिकेने कायदा केला होता. आणि त्या कायद्याचं पालन करा म्हणून सांगण्यासाठी गेलेले कार्यकर्ते, त्यांच्यावरती जवळजवळ 25 ते 30 कार्यकर्त्यांच्यावरती संविधान युवा प्रतिष्ठान या अध्यक्ष निलेश बनसोडे यांच्यावरही गुन्हे दाखल केले. 353 प्रमाणे शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हे दाखल केले. ठीक आहे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, पण कायदा ज्यांनी केला आणि ते स्वतः प्रशासक म्हणून ते मोडतात, मग त्यांच्यावर कुठल्या पद्धतीने कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की नाही हा प्रश्न आम्हाला पडला होता. म्हणून त्यांच्यावरही कारवाई व्हावी, त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई व्हावी आणि जे आंदोलकांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते माघारी घ्यावेत. म्हणून या ठिकाणी आम्ही काल मला वाटते 20 जानेवारीला 2025ला आम्ही निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं होतं की या संबंधित मागण्यासंदर्भात आम्ही 26 जानेवारीला जे या ठिकाणी 75वा अमृत महोत्सव म्हणून संविधानाचा दिवस म्हणून साजरा होतो आहे आणि त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आपल्या दारामध्ये आमरण उपोषण करत आहोत. पण संबंधित विषयाला बगल देत काल जिल्हाधिकारी साहेबांनी आमची बैठक बोलवली, पण त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कोणत्याही पद्धतीचा त्या ठिकाणी मुद्दा जो आहे तो बगल देऊन, मला वाटते आमच्या मुद्द्याला बगल देऊन चर्चा केली आणि मुद्द्याला बगल दिल्यामुळं आम्हाला ती चर्चा अमान्य राहिली. म्हणून आम्ही आज उपोषणाचा आमचा दुसरा दिवस आमरण उपोषण या ठिकाणी आम्ही संविधान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, तसेच उपाध्यक्ष शिवराम बुद्याळकर आणि मी जिल्हा सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा सतीश माळगे असे तिघं या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी आजचा दुसरा दिवस आहे. आम्ही इथं बसलेलो आहोत. या ठिकाणी प्रशासनानं आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर या ठिकाणी आमचं याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. कारण हा सामाजिक विषय आहे आणि हा सामाजिक विषय याचा न्याय जो आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला तात्काळ दिला पाहिजे असं आमची मागणी आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं होतं का? त्यांनी निवेदनानंतर काय तुम्हाला प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा काय कळवलेलं आहे? निवेदन आम्ही दिल्यानंतर 6 दिवसामध्ये कुठलीही त्यांनी चर्चा केली नाही, कुठलंही पत्र आम्हाला दिलं नाही. आणि जेव्हा आम्ही इथं या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी जेव्हा मंडप घालण्यासाठी सकाळी आम्ही आलो तेव्हा आम्हाला मंडप घालण्यासाठी मज्जाव केला 1.5-2 तास. आणि त्याच्यानंतर मंडप घातल्यानंतर आम्ही आंदोलनाला बसल्यानंतर मला वाटते 2 वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बोलवलं आम्हाला चर्चेसाठी आणि बोलवल्यानंतर चर्चा झाली. पण त्या चर्चेमध्ये ते समन्वय करून मला वाटते या ठिकाणी कुठल्याही आमच्या समाजामध्ये तेढ नाही. आम्हाला कुठल्याही समाजावरती म्हणायचं नाही की तुम्ही हे काम करू नका, ते काम करू नका किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम करू नका. कारण हा कायदा जो आहे तो नगरपालिकेने केलेला आहे आणि नगरपालिकेने कायदा केलेला असताना हा कायदा नगरपालिका स्वतः मोडते. याची अंमलबजावणी करा. आज कायद्याचा दिवस म्हणजे 75 वर्षे पूर्ण होत आहेत कायदा लागू होऊन आणि त्या कायद्याची अंमलबजावणी आजही प्रशासकीय अधिकारी करत नाहीत. तर त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई आणि ज्या खोटे गुन्ह्यामध्ये आमच्या अनुसूचित जातीतील कार्यकर्ते निलेश बनसोडे आणि त्यांच्यासोबत 330 कार्यकर्ते यांच्यावरती जो गुन्हा दाखल केला आहे म्हणून खोटे गुन्हे दाखल केलेत म्हणून त्यांच्यावरती अनुसूचित जातीच्या अंतर्गत अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.